अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग, शाखा क्रमांक 4, केशवनगर, मुंडवा। श्री स्वामी समर्थ जयंती मांदियाळी, चैत्र शुक्ल 2 शके 1943, दिनांक 3 एप्रिल 2022, रविवार रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मांदियाळी, चैत्र शुक्ल 2 शके 1943, दिनांक 3 एप्रिल 2022, रविवार रोजी श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त केशवनगर मुंडवा केंद्रात प्रकट दिनाचा सोहळा पार पडला व सर्व सेवेकरी वर्ग व ग्रामस्थ यांनी सेवेचा लाभ घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला। श्री स्वामी समर्थ जयंतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे: सकाळी 8 वाजता भूपाळी आरती करण्यात आली। सकाळी 8:30 ते 10:30 श्री स्वामी समर्थ महाराजांची षडोपचार पूजा करण्यात आली। सकाळी 10:30 ते 11 आरती। सकाळी 11 ते दुपारी 1 सामुदायिक श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन व हवन अभिषेक करण्यात आला। दुपारी 3:30 ते 5:30 केंद्रात वर्षभरात होणाऱ्या उत्साहाची उजळणी करण्यात आली। सायंकाळी 6 वाजता आरती करण्यात आली व अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला। स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र हे केंद्र ब्रह्मेभूत मोरे दादा यांच्या मार्गदर्शनाने 1976 पासून चालू आहे। या मार्गाची मुहूर्तमेढ ब्रह्मेभूत पिठले महाराजांनी सुरुवात केलेली आहे। या पिठले महाराजांच्या सहवासात ब्रह्मेभूत मोरे दादा यांनी 26 वर्षे सेवा केल्यानंतर हा जो दरबार आहे तो दिंडोरीपणे इथे स्थापन केलेला आहे आणि 1974 पासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार अख्ख्या भारतात ही सेवा चालू आहे, म्हणून त्यांना दिंडोरीपणे मार्ग म्हटला जातो। ब्रह्मेभूत मोरे दादा असताना जवळजवळ 350 केंद्र होते। त्यानंतर 1988 पासून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा सर्व कारभार चालू आहे आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार आज पावेतो महाराष्ट्रभरात जवळजवळ 8000 केंद्र आहेत। भारतातील सर्व राज्यात स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र आहे, तसेच परदेशात सुद्धा आहे। विज्ञानाची विसंगती न घेता सुसंस्कृत माणूस घडवणे
हा या मार्गाचा प्रमुख उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धेला या मार्गात अजिबात स्थान नाही आहे लक्षात. मग सर्वसामान्यांना आपल्या अध्यात्मिकाची सेवा व्हावी, ओळख व्हावी म्हणून इथं प्रत्येक सेवा ही विनामूल्य शिकवली जाते. असा हा मार्ग अव्याहतपणे गेली 1988 पासून चालू आहे लक्षात घेतो. आज पावेतून चालू आहे. तरी आपल्या बहुजनाने आपल्या आध्यात्मिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती. आजचा कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय ते चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी जयंती असते, त्यालाच आपण जन्मोत्सव म्हणतो. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते: सकाळी भोपाळी आरती असते 8 वाजता. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचार पूजा केली जाते. 10:30च्या आरतीला सामुदायिकरित्या सगळ्यांनी जे डबे आणलेले असतात त्याचा प्रसाद दाखवला जातो, त्याला मांदियाळी म्हणतो. त्यानंतर दिवसभरात आपल्या मार्गात केंद्रात जे काही सण व्रत वैकल्य केले जातात, जे काही विविध गोष्टी शिकवल्या जातात, सत्यनारायणची पूजा कशी करावी, महालक्ष्मीची पूजा करावी, देव आणि देवरा कसा असाव्या, घरापुढं रांगोळ्या कशा काढाव्यात, वाढदिवस कसा साजरा करावा, दृष्ट कशी काढावी, अशा विविध प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन या दिवसभरात प्रत्येक सेवेकऱ्याला आणि धार्मिक व्यक्तीला केलं जातं लक्षात. याचा फायदा जवळ 8,000 केंद्रातून लाखो भाविक घेत आहेत आणि महाराज ही सेवा करून घेत आहेत. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. आज गेल्या वर्षभर जे दिवटपात असतो तो सोहळा आज आला. आरतीचं भाग्य लाभलं ते खूप छान वाटतं. स्वामी समर्थ हे आध्यात्मिक विकास केंद्र आहे. म्हणजे इथं सर्व आपल्याला शिकायला मिळतं, मंत्र, स्तोत्र, सूक्त वगैरे. आणि ज्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आध्यात्मिक सेवा देऊन ते प्रश्न सोडवले जातात. जे रडत आलेले असतात ते लोक हसत जातात. असे सेवेकरी इथं घडवले जातात. विनामूल्य सर्व सेवा इथं सेवा दिली जातात. समर्थ महाराजांची जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या भागामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून स्वामी भक्त अतिशय चांगल्या पद्धतीनं या मठामध्ये अनेक लोकांच्या कौटुंबिक अडचणी असतील, इतर अडचणी असतील तर सोडवण्याचं काम सातत्याने करतात. आणि स्वामींची विभूती इतकी जबरदस्त आहे की त्या ठिकाणी निश्चित अडचणी सोडताना त्या ठिकाणी जे भाविक आहेत किंवा जे आमचे भक्त आहेत त्यांना धीर देण्याचं काम सातत्याने करतात. या ठिकाणी पूर्वीचं स्वामींचं मंदिर आणि आत्ताचं स्वामींचं मंदिर याच्यामध्ये फार फरक आहे. आणि संपूर्ण मुंबई असेल, कृष्णनगर असेल किंवा परिसरातील सर्व भागातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि मोठ्या प्रकारचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. निश्चितच अक्कलकोट दिंडोरीनंतर आमच्या मुंबईचा नंबर लागेल अशी भावना माझ्या मनामध्ये येते. आणि निश्चित आमच्या नागरिकांचं भवितव्य, आरोग्य सर्व सुरळीत कसं राहील यासाठी आमचे सगळं भक्त प्रयत्न करत असतात. श्री स्वामी समर्थ. आध्यात्मिक विकास केंद्र हे विकास केंद्र आपल्याला विनामूल्य सेवा दिली जाते. कुठल्याही आपला प्रश्न घेऊन आपण जर आलो, काही म्हणजे सेवेकरी की रडत आलेले असतात, अक्षरशः रडत आलेले असतात, परंतु इथं आम्ही अशी सेवा देतो आणि इथं असे म्हणजे ऊर्जा आहे. इथं आलेली व्यक्ती एकदम शांत होती आणि त्या पूर्ण सेवेने एकदम अतिशय मनापासून जर त्यांनी सेवा केली तर ते पूर्ण प्रश्न सुटलेले असा आमचा 20-25 वर्षाचा आमचा स्वतःचा अनुभव आहे. कुठलीही आध्यात्मिक सेवा ही अनुभवाशिवाय, स्वअनुभवाशिवाय बोलली जात नाही. तर आध्यात्मिक सेवा ही स्वअनुभवानेच घ्यायची असते. ज्यावेळेस तुम्ही इथं उपस्थित राहता आणि 108 तरी कमीत कमी 108 आरत्या करतात त्यावेळेसच तुम्हाला महाराज अनुभव देतात. आत्ता कलियुगात महाराजांचं कार्य खूप जोरात चालू आहे. फक्त महाराजांचंच कार्य म्हणजे चालक, मालक, पालक हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. त्यामुळे आता खूप जोरात कलियुगात महाराजांचं कार्य चालू आहे. तर त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रश्न उत्तर स्वरूपात म्हणजे सगळ्यांचे प्रश्न सोडवतो. त्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न करतो. आणि म्हणजे आता आमच्या मुंडवा केंद्रात हे इथं आम्ही बांधकाम चालू केलेलं आहे. तर ते जास्तीत जास्त व्यवस्थित व्हावा याचा आम्ही म्हणजे प्रयत्न करतो आहे. आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे बांधकामाचं हे स्वरूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यासाठी आम्ही आध्यात्मिक सेवासुद्धा करतो. पण आध्यात्मिक सेवेपेक्षा आपण आर्थिक मदतीची सुद्धा
गरज असते. मग ती आर्थिक मदत सुद्धा आम्हाला व्हावी. आम्ही कोणाचंही म्हणजे वैयक्तिक असं एकदम रक्कम घेऊन करत नाही. प्रत्येक सेवेकऱ्यांनी थोडी थोडी मदत करावी. 100 रुपयापासून आम्ही इथं पावती पुस्तक आहे, तर 100 रुपयापासून ते 1 लाखापर्यंत असं आम्ही मदत घेऊनच इथं आम्ही बांधकाम सुरू केलेलं आहे. तर असं भरपूर लोक असे येतात की आमचे असे 50 लाख घ्या आणि आमच्या नावावर करा, पण तसं नाही. आध्यात्मिक सेवा ही सर्वसामान्य लोकांसाठी असेल. प्रत्येक सेवेकऱ्याला वाटलं पाहिजे की माझी ह्याच्यात एकतरी वीट आहे. त्यासाठी आम्ही 100 रुपयापासून पावती पुस्तक आहे, 100 रुपयापासून जी सेवा चालू केलेली आहे ती ज्याची ऐपत असेल त्याप्रमाणे आम्ही इथं बांधकामासाठी आर्थिक मदतीची सुद्धा आम्हाला जास्तीत जास्त गरज आहे. श्री स्वामी समर्थ काहीच होणार